पूर्वाश्रमाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार, माजी खासदार, नंतरचे उबाठा गटाचे 2024चे विधानसभेचे 40 मतदारसंघाची ज्यांना उबाठाने उमेदवारी दिली ते उन्मेष पाटील, आणि जे उद्या शिंदे सेनेत प्रवेश करताय, की जे मित्र पक्षामध्ये येतानाची भूमिका अगदी मुस्लिम कार्यकर्त्याला फोन करून सांगता आहेत कि पठान भाई, अपन शिंदे साहब के नेतृत्व में कल प्रवेश कर रहे हैं और अपना एजेंडा क्लियर है कि बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे मित्र पक्षाची भूमिका सरकारमध्ये, शिंदे साहेब इकडे सरकारमध्ये आहेत आणि ते ज्यांना प्रवेश देता आहेत ते ही भूमिका घेता आहेत की अपना एजेंडा क्लियर है कि अपने को बीजेपी के अगेंस्ट काम करना है। हे वक्तव्य आहेत चाळीसगावचे उन्मेष पाटलांचे। मला या संदर्भात खरं तर मित्रपक्ष म्हणून स्वाभाविक कोणी त्यांनी त्यांचे पक्ष वाढवावे याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु एखाद्याला प्रवेश देत असताना त्या प्रवेशाचीच भूमिका अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट काम करना है, असे मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन एकत्र करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या परवानगीने होतंय का? शिंदे साहेबांनी अशी परवानगी यांना पक्षात घेण्याच्या अगोदरच दिली आहे का? हे प्रश्न सगळे आता आमच्या पुढे व्यक्तिगत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघातला प्रश्न असल्यामुळे माझ्या समोर प्रश्न उभे राहिलेत। खरं तर राजकारणात मतभेद स्वाभाविक काही गोष्टी असू शकतात, परंतु मित्र पक्ष म्हणून भूमिका जी असते की समन्वयाने पुढे जात असताना पक्षात प्रवेश करण्याच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करायचा आहे हा अजेंडा घेऊन शिंदे साहेब प्रवेश देता आहेत का, हा प्रश्न देखील आता या निमित्तानं तयार व्हायला लागलाय। खरं तर ही सगळी क्लिप मी तुम्हाला प्रसार माध्यमांना देतोच आहे। ही वस्तुस्थिती आहे की त्यांचा प्रवेश केल्याने मला काही फरक पडणार नाही, ते आले गेले पक्षात त्यांनी त्यांचं काम करावं, परंतु ते करत असताना मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावून अशा पद्धतीने, म्हणजे की ज्या पद्धतीने भाजपाच्या विरुद्ध भूमिका घ्यायची आहे, मला असं वाटतं की ह्या सगळ्या एकंदरीत ही भूमिका ही कुठेतरी युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारी असेल। अशा पद्धतीचे वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेपासून वेगळीकडे घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत असं मला वाटतं। मी या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांशी या विषयावर कानावर टाकला आहे। मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे की अशा पद्धतीचं मित्र पक्षांनी प्रवेश देत असताना, कारण की उबाटाच्या प्रचारासाठी सन्माननीय किशोर पाटील तिथं आले होते, त्यांनी जाहीर उबाटाचा प्रचार केला। मग एकीकडे म्हणायचं का आम्ही युतीत आहोत आणि युतीचा धर्म पाळायचा नाही, आणि म्हणायचं की बीजेपीच्या अगेन्स्ट आपल्याला काम करायचं आहे। या संदर्भात मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार आहे। तुर्तास ते आल्या गेल्याने आम्हाला काही भारतीय जनता पार्टी म्हणून त्या मतदारसंघामध्ये फरक पडेल असं काही चित्र नाहीये, परंतु ही भूमिका अजून अनेक कार्यकर्ते किंवा अनेक ठिकाणी घडायला नको, जेणेकरून असं चित्रही तयार व्हायला नको की शिंदे साहेबांचे कार्यकर्ते हे बीजेपीच्या अगेन्स्ट काम करायला सांगतायत। हे चित्र राज्यात जायला नको, यासाठी खबरदारी म्हणून ही माझी आपल्या समोर सांगायचं कारण आहे। आणि बघा, त्यांचा माझा प्रवेशावर आक्षेप नाहीये, त्यांनी प्रवेश कुठेही करावा। अजून त्यांनी ऑलरेडी 4 घरं पहिले बदलवली आहेत, अजून हे 5वं घर केलं चालेल, अजून ते उद्या 6व्या घरी गेले त्याबद्दल अडचण नाही, पण मित्र पक्षामध्ये येत असताना, आज महायुतीमध्ये असताना अपना एजेंडा क्लियर है, अपने को बीजेपी के अगेंस्ट काम करना है, ही वक्तव्य मुस्लिम कार्यकर्त्यांना देऊन म्हणजे समाजाचं ध्रुवीकरण करण्याचं काम, मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्या पद्धतीने ही मांडण्याची भूमिका ही शिंदे साहेबांच्या पक्षाच्या नेत्याने एखाद्या करणं हे योग्य नाही, ही आमची भूमिका आहे। बघा, तसा उन्मेष पाटील हा काही डिवचण्याच्या त्या लेवलचा काही कार्यकर्ता राहिलेला नाहीये, नेताही राहिलेला नाहीये।
स्वतःची ग्रामपंचायत निवडणं त्यांना दुरापास्त झालंय. म्हणजे कुठेही त्यांना आता पब्लिकमध्ये व्हाईस नाहीये किंवा लोकांचा मॅन्डेट त्यांना नाहीये. विधानसभेला 86,000 मतांनी पराभव झाला. नगरपालिकेला सगळे मिळून तिथं पक्षाच्या नावाने काही करता येत नव्हतं म्हणून त्यांनी सगळ्या एका आघाडी स्थापन केली. एकंदरीत तिथेही त्यांचा दारुण पराभव झाला. व्यक्तिगत उन्मेष पाटील म्हणून माझी काही भूमिका त्यांची नाहीये, परंतु मित्रपक्षामध्ये यायचं, मित्रपक्षाचे सगळे आंबे गोडवे चाकायचे. आपल्यावर झालेल्या त्यांच्यावर काही मागे बँकांच्या कारवाया चालू आहेत, घराचे ताबे घेणे चालू आहेत, आर्थिक व्यवहाराच्या सगळ्या चौकशा चालू आहेत. त्या चौकशा थांबवा म्हणून मित्रपक्षाचं शेल्टर घ्यायचं आणि त्याच मित्रपक्षाच्या मोठ्या भावाला भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्ट काम करणं आहे, ही दुटप्पी भूमिका घ्यायची. या दुटप्पी भूमिकेला आमचं समर्थन नाही.